नमस्ते मित्रांनो. एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत परभणी जिल्ह्यातील नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर विद्यार्थ्यांची पूर्ण मेरिट लिस्ट उतरत्या क्रमाने. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये साधारणतः 105 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. आणि यामध्ये जर आपण बघितलं, वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी खूप मोठ्या प्रमाणात जे अर्ज आहेत, ते अर्ज आले होते. आणि त्याचा जो परिणाम आहे, तो साहजिकच कट ऑफवरती झालेला आपल्याला दिसून येणार आहे. आता आपली जी अंतिम निवड यादी आहे, ही निवड यादी पुढच्या आठवड्यामध्ये लागणार आहे. आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे, ज्यांची निवड होणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही, की त्या निवड झालेल्या उमेदवारांना 26 जानेवारीच्या दिवशी नियुक्तीपत्र हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी देण्यात येणार आहे. कारण शासनाकडून आज जर आपण बघितलं, मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या परीक्षांचे जे काही निकाल आहे, ते निकाल लावण्यात आलेले आहे. निवड याद्या लावण्यात आलेल्या आहेत आणि 26 जानेवारीच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळ्या खात्यातील नियुक्तीपत्र देण्याचा शासनाचा मानस आहे किंवा शासनाचं धोरण आहे. तर परभणी जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं, साधारणपणे 202 मार्क घेणारा पहिला विद्यार्थी आहे. त्यानंतर 201, 200 या पद्धतीचे हे जे मार्क्स आहेत ते विद्यार्थ्यांना मिळालेले आहे. आता या परीक्षेमध्ये थोडेसे कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण बघितलं, एक थोडासा आशेचा किरण ज्याला आपण म्हणूया. तर आता वेगवेगळ्या ज्या परीक्षांमध्ये शासनाकडून ज्या काही निवड याद्या लावण्याचं काम सुरू आहे आणि आजच जर आपण बघितलं, एम-पी-एस-सीची जी काही परीक्षा आहे, त्या परीक्षेचा जो निकाल आहे, तो जाहीर झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पदे आहेत. मग त्यामध्ये बरेच असे जे उमेदवार आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीने तलाठी पदभरतीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांना जर चांगली मोठी जर पोस्ट मिळत असेल, तर असे जे उमेदवार आहेत, ते तलाठी पदभरतीमध्ये सहभागी होणार नाही किंवा ती पोस्ट आहे ती स्वीकारणार नाही. तर त्यामुळं साहजिकच ज्यांना थोडेफार कमी मार्क आहेत, ज्यांचं मेरिट हे 2-4 मार्कांनी, 5-10 मार्कांनी हुकणार होतं, त्यांच्यासाठी एक मोठी जी संधी आहे, ती संधी यातून मिळू शकते. साहजिकच जर आपण बघितलं, 26 जानेवारीपर्यंत या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ते आपल्याला क्लिअर झालेल्या दिसून येतील. साधारणतः 190 मार्क जे आहेत, ते 28 उमेदवारांना आहेत. ही जी पूर्ण जी पी-डी-एफ आहे, ही पूर्ण पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपण डाउनलोड करू शकता. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या जिल्ह्याची जी पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ आपण डाउनलोड करून बघू शकता. साधारणतः आपल्या मार्कांचा, आपल्या रँकचा जो अंदाज आहे, तो अंदाज येऊन जाईल. जरी ही जी लिस्ट आहे, ही कुठल्याही कॅटेगरीच्या नुसार आपण विभाजित केलेली नाही, तरीसुद्धा एक अंदाज आहे, तो अंदाज आपल्याला यातून येईल. कारण ज्या काही कॅटेगरी असतील किंवा ओपनचे जे काही विद्यार्थी असतील, ओपनमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये फारसा मार्कांचा जो काही फरक आहे, तो फरक असणार नाही. 5 ते 8 मार्कांचा जो फरक आहे, तो कॅटेगरी आणि ओपनमध्ये असू शकतो. त्यापेक्षा जास्त फरक असणार नाही. कारण स्पर्धा खूप मोठी आहे. तर अशा पद्धतीने ही जी लिस्ट आहे, ती लिस्ट आपण बघू शकता. व्हिडिओमध्ये जर आपल्याला क्लिअर ही जी लिस्ट दिसत नसेल, तर आपण व्हिडिओच्या सेटिंगमध्ये हायर पिक्चर क्वालिटी करून ही जी लिस्ट आहे, ती व्यवस्थितपणे बघू शकता. परंतु व्हिडिओमध्ये सर्व जे पेजेस आहेत, ते पेजेस दाखवणं शक्य नाही. त्याच्यामुळं आपला टेलिग्राम चॅनल आपण जॉइन करा आणि टेलिग्राम चॅनलवरून आपल्या जिल्ह्याच्या ज्या काही पी-डी-एफ आहे, त्या पी-डी-एफ आपण डाउनलोड करून बघू शकता. याशिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वेगवेगळ्या परीक्षांविषयी माहिती आहे, ती माहिती पण दिली जाते. त्यामुळं आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तो आत्ता जॉइन करा. आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.